गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी डॉक्टर विद्या चन्ने ई क्लासमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. मागील भागात आपण डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, असेसमेंट इयर आणि प्रिव्हियस इयर याबद्दल माहिती बघितलेली होती. तर या भागामध्ये आपण ग्रॉस टोटल इन्कम म्हणजेच सकल एकूण उत्पन्न बघणार आहोत. एकूण सकल उत्पन्न किंवा सकल एकूण उत्पन्न, ग्रॉस टोटल इन्कम बघणार आहोत. तर ग्रॉस टोटल इन्कम बघताना जे 5 शीर्षक दिलेले आहेत, वेतनापासून उत्पन्न, गृहसंपत्तीपासून उत्पन्न, वेतनापासून उत्पन्न म्हणजेच इन्कम फ्रॉम सॅलरी, गृहसंपत्तीपासून उत्पन्न म्हणजेच इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, व्यवसाय आणि पेशापासून उत्पन्न म्हणजेच इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, त्याच्यानंतर भांडवली लाभ म्हणजेच इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन, आणि 5 नंबर दिलेला आहे इतर साधनापासून उत्पन्न म्हणजेच इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. या 5ही हेड अंतर्गत येणारं उत्पन्न जे आहे ते प्रथम कॅल्क्युलेट करावं लागते, निर्धारित करावं लागते, आणि त्यानंतर त्या 5ही हेड अंतर्गत येणारं उत्पन्न त्याची बेरीज जर केली तर तुम्हाला ग्रॉस टोटल इन्कम मिळते. तर वेतनापासून उत्पन्न यामध्ये जर व्यक्ती सॅलरी घेत असेल, मंथली सॅलरी जर घेत असेल, तर त्याचं कॅल्क्युलेशन इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये होत असते. त्याच्यानंतर गृहसंपत्तीपासून उत्पन्नामध्ये व्यक्तीचं राहतं घर सोडून जर त्याच्याजवळ जास्तीचे घरं असतील आणि तो एक राहतं घर सोडून जास्त घरं असतील, अधिक घरं असतील, तर एकापेक्षा जास्त घरं असतील, तर आणि त्या घरापासून घर आणि ते घर भाड्याने देऊन त्यापासून जर तो इन्कम कमवत असेल, उत्पन्न कमवत असेल, तर त्याचं कॅल्क्युलेशन गृहसंपत्तीपासून उत्पन्न किंवा इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी या अंतर्गत निर्धारित केल्या जाते. त्यानंतर व्यवसाय आणि पेशापासून होणारा लाभ किंवा व्यवसाय आणि पेशापासून मिळणारं उत्पन्न. जर व्यक्तीचं एखादं शॉप असेल, दुकान असेल किंवा आणखीन दुसरा व्यवसाय करत असेल, जसं प्रोफेशनमध्ये डॉक्टर, वकील किंवा CA यांची प्रॅक्टिस, हे लोक जे प्रॅक्टिस करतात त्याचा अंतर्भाव या प्रोफेशनमध्ये होते. आणि बिझनेसमध्ये आपले जे शॉप आहेत, छोटे मोठे जे व्यवसाय आहेत, त्यांचा अंतर्भाव होतो. तर त्यापासून जर उत्पन्न मिळत असेल तर ते इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशनमध्ये कॅल्क्युलेट केल्या जाते. त्यानंतर इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन, जर व्यक्ती शेअर्स आणि डिबेंचर्स जर घेत असेल, विकत असेल किंवा त्यापासून त्यांना फायदा होत असेल, लाभ होत असेल किंवा उत्पन्न मिळत असेल, तर त्याचं कॅल्क्युलेशन या कॅपिटल गेनमध्ये केल्या जाते. आणि या वरील चारही म्हणजेच इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन आणि इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन, या चारही हेड अंतर्गत जे आयटम येत नाही ते आयटम इन्कम फ्रॉम अदर सोर्समध्ये येते, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये येते. त्याचं कॅल्क्युलेशन या इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये केल्या जाते. तर अशा प्रकारे या 5ही उत्पन्नात या 5ही शीर्षकाअंतर्गत जे उत्पन्न मिळते त्याची बेरीज जर केली तर आपल्याला ग्रॉस टोटल इन्कम मिळते. तुम्हाला सिलेबसला इन्कम फ्रॉम सॅलरी आहे, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आहे आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आहे. हे इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन आणि इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन हे आपल्याला सिलेबसला नाही आहे. परंतु एकूण सकल उत्पन्न जर काढायचं असेल, कॅल्क्युलेट करायचं असेल, तर मात्र 5ही हेडपासून असणारं उत्पन्न जे आहे ते काढावं लागते, त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागते, आणि त्यानंतरच त्याची बेरीज केली तर ग्रॉस टोटल इन्कम मिळते. या ग्रॉस टोटल इन्कम मधून डिडक्शन जर घेतली, व्यक्तीने विविध स्कीममध्ये आपले पैसे गुंतवले असतील, तर त्या अंतर्गत त्याला ATC ते ATU या अंडर सेक्शन अंतर्गत कपाती मिळतात, डिडक्शन मिळते, आणि त्या अंतर्गत मिळालेल्या डिडक्शन जर मायनस केल्या तर नेट ॲन्युअल व्हॅल्यू पण मिळते. सॉरी, ग्रॉस टोटल इन्कम मधून अंडर सेक्शन ATC ते ATU च्या डिडक्शन मायनस केल्यानंतर टोटल टॅक्सेबल इन्कम मिळते, म्हणजेच नेट इन्कम त्याचं किती आहे ते माहिती होते. आता हे टोटल टॅक्सेबल इन्कम म्हणजे ही येणारी जी अमाऊंट आहे, टोटल टॅक्सेबल इन्कम, ह्या अमाऊंटवर टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो. ते आपण
पुढील भागात बघूया. परंतु सद्यस्थितीत आपण ग्रॉस टोटल इन्कम आणि टोटल टॅक्सेबल इन्कम म्हणजेच टोटल इन्कम, याला टोटल इन्कम पण म्हणतात, टोटल टॅक्सेबल इन्कम पण म्हणतात. अशा प्रकारे हे ग्रॉस टोटल इन्कम कॅल्क्युलेट केल्या जाते. या एटीसी ते एटीयू अंतर्गत ज्या कपाती आहेत त्या एटीसी अंतर्गत तुम्हाला इथे दाखवलेलं आहे की मॅक्सिमम अमाऊंट 1,50,000. तर या 1,50,000 म्हणजे आपण एटीसी मध्ये ते पब्लिक प्रोव्हिडंट फंड, जे प्रोव्हिडंट फंड अंतर्गत पैसे गुंतवतात, त्याच्यानंतर LIC मध्ये पैसे गुंतवतात, ते एटीसी मध्ये येते. तर याच्यामध्ये कितीही पैसे गुंतवले तरी फक्त मॅक्सिमम अमाऊंट कितीची डिडक्शन मिळेल, 1,50,000. तसंच एटीजी अंतर्गत दान, कुठल्याही संस्थेला जर दान दिलं असेल पण त्या संस्थेला तसला दर्जा मिळालेला असला पाहिजे, 50% डिडक्शन, त्याच्यानंतर 100% डिडक्शन. म्हणजेच आपण जर तिथे दान केलं किंवा काही अमाऊंट दिली तर ती डिडक्शन किती पर्सेंट मिळते हे याची परमिशन त्याला, त्या संस्थेला मिळालेली असते. त्या अंतर्गत जर पैसे दिले तर ती डिडक्शन मिळते. म्हणून ह्या ज्या एटीसी ते एटीयू अंतर्गत जेवढ्या अमाऊंट, जेवढ्या कपाती आहेत किंवा सेक्शन आहेत, ह्या सेक्शन अंतर्गत जर व्यक्तीने पैसे गुंतवले असतील तर त्याबाबत कपाती किंवा डिडक्शन त्याला मिळते. त्या कपाती मायनस केल्यानंतर मग टॅक्सेबल इन्कम त्याचं कॅल्क्युलेट केल्या जाते, किंवा राहिलेलं जे अमाऊंट आहे, शिल्लक अमाऊंट जी आहे त्याला टोटल टॅक्सेबल इन्कम असे म्हणतात किंवा टोटल इन्कम असे म्हणतात. तुम्हाला एक्झाम्पल देताना किंवा पेपर पॅटर्न मध्ये, आपला MCQ पेपर पॅटर्न आहे तर त्याच्यामध्ये ग्रॉस टोटल इन्कम किंवा टोटल इन्कम हे विचारू शकते. आणि पुढील अभ्यासक्रमाच्या दृष्टीने किंवा तुमच्या सिलेबसच्या दृष्टीने हे तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक होतं. बाकी पुढील भागामध्ये